बाबा आयुष्याचं सार्थक झालं, जीवनाचं सार्थक झालं. संघर्ष केल्याचं यश मिळालं. संघर्ष केल्याचं सगळ्यात मोठं यश मिळालं आणि देवाने खूप मोठी कृपा केली. फक्त हे करताना जो मीपणाचा लवलेश आहे बुद्धीमध्ये तो येऊन देऊ नका आणि या शरीरातून आणखीनही देशाची समाजाची मोठी सेवा होऊ द्या. आणि झाल्यानंतर मी केलं किंवा स्वार्थाचा लवलेश माझ्या बुद्धीमध्ये येऊन देऊ नका. ईश्वर चरणी कायम प्रार्थना राहील. आणि आज जे स्वातंत्र्य आज अनुभवतोय आम्ही, हा आनंद शब्दात वर्णन करण्या इतका नाही, खूप मोठा आनंद आहे. धन्यवाद. सर काय त्यांच्या खुर्चीवर मस्त आहेत आणि आपण इथून देशकडे निघून जावं हो सरपंच पाटील दादा बाबा जावा त्या बाजूला. चालू झाला. आमचे सरपंच आहेत विस्तार अधिकारी प्रशासक कोंडावळे भाऊसाहेब आणि ते आजपासून आमचं सरपंच म्हणून नवीन बॉडी इलेक्शन होऊन जी निवडून येईल तोपर्यंत कोंडावळे साहेब हे आमचे सरपंच आहेत. आता आपण ध्वजवंदन करूया, ध्वजारोहण करूया. ग्रामपंचायतचं सगळ्यात पहिलं ध्वजारोहण. स्वतंत्र ग्रामपंचायतचं पहिलं गरम झाला. पाणी प्या वरून हे पोरींना दे राहते चालेल. एक एक गोट पिते पटपटा. तुम्हाला गाणं सांगायचं असं गाणं सांगायचं चांगलं होईल. करतो मी कसं करतो. लावा ना नारळ नारळ एकमेकींना गणपती बाप्पा खूप आनंद होत आहे. आपल्या ठाकरवाडी तथा लेण्यांद्री अष्टविनायक लेण्यांद्री हे नूतन ग्रामपंचायत आपल्या गोळेगाव मधून वेगळं झालं. त्याबद्दल सर्वांना मनपूर्वक असं धन्यवाद झालेलं दिसतंय मला. सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो, सर्वांचं स्वागत करतो. आज अष्टविनायक लेण्यांद्री ह्या ग्रामपंचायत कार्यालयाचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलं आणि लगेच ध्वजारोहण केलं आणि आता आपण ध्वजारोहण करणार आहोत. यापूर्वी ध्वज पूजन केलेले. तर सर्वांचं ह्या कार्यक्रमानिमित्त मी स्वागत करतो. आणि आज आपल्या ह्या नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे प्रशासक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत आदरणीय श्री कोंडावळे साहेब, विस्तार अधिकारी तथा प्रशासक म्हणून त्यांची या ठिकाणी नेमणूक झालेली आहे. तर मी आदरणीय कोंडावळे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांच्या हस्ते आपण ध्वजारोहण करून घेऊया. मी सरांना विनंती करतो की आपण समोर यावं आणि ध्वजारोहण करावं.
मुलींनो, एक मुली तुम्ही या, मुली इकडे या. इकडे मुलींनो इकडे इकडे या, इकडे या, सावलीत या, इकडे हा, समोर इकडे या, इकडे या जरा. हा, या इकडे. या, इकडे तुम्ही जाऊन तिथे ब्रेक साधा. ओके. एक साथ ध्वज के लिए सलामी देगा. सलामी दो. एक साथ राष्ट्रगीत शुरू. जन गण बोलो भारत माता की जय. वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. गावचे सर्व ग्रामस्थ महिला वर्ग तसेच आज या नवीन गावाचे उद्घाटन ग्रामपंचायतचं आपण जे केलं ते आमचे अष्टविनायक लेण्याद्री गावचे नवीन प्रशासक सन्माननीय कोंडावळे सर उपस्थित. या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत, सगळ्यांची नावं घेणं काही शक्य नाही, पण उपस्थित सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. अनेक वर्षाच्या संघर्षातून संघर्ष करताना निर्माण केलेली ही एक स्वतंत्र अस्तित्वाची जागा ही आज खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाला एक मोठं यश म्हणावं लागल आणि या यशाचं
शिखर गाठताना प्रत्यक्षाने तुम्ही जी मोलाची साथ दिली, व्यासपीठावरील मान्यवर असतील, सगळ्या महिला वर्ग असतील, आमचे सगळे तरुण वर्ग असतील आणि सगळ्यात जास्त या ठिकाणी ही जी स्वतंत्र अष्टविनायक ग्रामपंचायत निर्माण करायला जे पाठबळ मिळालं ते आमचे सगळे वडीलधारी या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी यशस्वी सत्कार केलेला आहे. कारण शेवटी म्हण केलेली आहे की जोपर्यंत मोठ्यांचा आशीर्वाद पाठीशी नसतो तोपर्यंत आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग मिळत नसतो. आणि आज आमच्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे जुनी पिढी आहे, जुनी लोक आहेत, त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनातून आम्हाला एक असं खंबीर असं नेतृत्व पाहिजे होतं. ते सौभाग्य म्हणावं लागेल, आमची गणपती बाप्पाची कृपा म्हणावं लागेल की आमचं पुण्य म्हणावं लागेल की आम्हाला हर्षल भाऊ जाधव यांच्यासारखे तरुण एक आदर्श असं उपसरपंच भेटले. आणि ही निवडणूक त्यांनी अशी एक हाती केली की पूर्ण बॉडीच आमची करून टाकली. आणि याच्यामध्ये आमचे सरपंच सदस्य असतील संजय भाऊ खंडागळे, तसं पाहिलं शिवाजीदादा घोगरे, गणपतदादा आदान, सरपंच आमच्या सुनीताताई मोदे आणि ग्रामपंचायत सदस्य शांतताई जाधव, त्यांनी जे 5 वर्ष संघर्ष केलं ग्रामपंचायतीमध्ये राहून आणि जे सहकार्य केलं, खरं वास्तविक त्यांच्याच रूपाने आज आमच्या समाजाला हा न्याय मिळालेला आहे. त्यामुळं आणि या ठिकाणी आभार व्यक्त करण्याच्या पूर्वी अजून एक 2 शब्द बोलावेसे वाटतात की आज समाजाने सांगितलं होतं की हर्षल भाऊ तुम्ही आदिवासी समाजासाठी जर निश्चितच गाव वेगळं करून देतात, पण उद्या जर तुम्हाला नारळ भेटला तर तुम्ही काय करणार. मी या समोरच्या ज्यांनी टीका केल्या होत्या या टीकाकारांना आज मी एक अस्तित्व म्हणून एक सांगू इच्छितो की आज तुम्ही पाहिलं होतं की स्वतंत्र अष्टविनायकाची निर्मिती ग्रामपंचायती झालेली आहे. आणि आज आमच्या तमाम आदिवासी समाजातर्फे महिला वर्ग, लहान मुलं, वयस्कर या सगळ्यांच्या वतीने आज छाती टोकपणे आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आज सांगतो, आमच्या आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे असतील, राया ठाकर असतील, तंटे मामा भिल असतील, यांच्या साक्षीने आम्ही आज सांगतो की आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवात जीव असेलपर्यंत आमच्या आदिवासींच्या विकासासाठी हर्षल भाऊ आमच्यासाठी हा देव माणूस राहील आणि कटिबद्ध राहील हे आम्ही निश्चितच आज सांगतो. त्यांच्यासाठी आमचा जीव हाजीर असेल. एवढं मोठं यश त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामुळं आज या ठिकाणी जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला सगळे उपस्थित राहिल्याबद्दल आणि आमचे गणेश भाऊ असतील, रणजित भाऊ असतील, अजून या ठिकाणी संचित भाऊ असतील, अजून आमचे राजू भाऊ असतील, तसेच आमचे तंटमुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष पिंटू शेठ मोदे, नंदू शेठ वाघ, आता वास्तविक पाहता आमचे पिंटू शेठ मोदे, नंदू शेठ वाघ, गणेश भाऊ आणि रणजित भाऊ यांचा आम्हाला लय मोठा पाठिंबा मिळाला. आणि या पाठिंब्यामुळेच आज या ठिकाणी आम्ही स्वतंत्र अष्टविनायक लेणी ग्रामपंचायत स्थापन करू शकलो. आणि याच ठिकाणी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन कसे आमचे जे शेटे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने वास्तुस्थिती आता ते आमच्या लेंगरीकरांचं आहे, पण आम्हाला त्यांचं आभार मानणं गरजेचं आहे. त्यांनी सुद्धा खूप मोठं सहकार्य केलं. पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित आमचे इथं जुने माजी सरपंच असतील रामचंद्र ढवळू काळे, तसेच आमचे ग्रामपंचायतचे जुने सदस्य आहेत किसनदादा काळे, या सगळ्या मंडळींनी, पिलाजी दादा असतील, बाबूदादा असतील, आमचे तसं पाहिलं गेलं तर मार्गदर्शन करणारे खूप जुने आमचे चंदूदादा पारदे असतील, तसेच अनेकांची नावं घेऊ इच्छितो या ठिकाणी, पण वेळाभावी मी घेऊ शकत नाही आपण या ठिकाणी. आणि सगळ्यांचं नाव घेता घेता एक नाव राहून गेलेलं आहे. जे म्हणताना पडद्यामागचे हिरो आपण ठरलेले असतात, तुम्ही लढा आम्ही पाठीमागे आहेत, अशा आमच्या पडद्यामागे खंबीरपणे भूमिका घेणार आहे आमच्या अप्पा कोकणे आणि मुकुंदराव मेहर यांचं सुद्धा या ठिकाणी मी ग्रामपंचायतच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. आणि सगळ्यात मोठं या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने नातू कसा असावा किंवा पुत्र कसा असावा की जो समाजासाठी काय करू शकतो आणि समाजासाठी काय करावं याचं मार्गदर्शन करणारे आमचे या ठिकाणी आदरणीय आमचे बाबा बसलेले आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून मी एक त्यांचं पण या ठिकाणी आशीर्वाद घेतो, मनापासून त्यांचा आभार करतो. आपण या ठिकाणी आलात, आपलं सुद्धा या ठिकाणी लेणेरी अष्टविनायक लेणेरी ग्रामपंचायततर्फे सरचे स्वागत करतो.
आणि या ठिकाणी करावस्थित शाळेत विद्यार्थ्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की लहान लहान मुलं की त्यांनी ठरवलं होतं की आम्हाला या ठिकाणी यायचंय. आमची सुद्धा 1-2 गाणी ती घ्या, आम्ही ती घेतली आणि मुलांचा सुद्धा आनंद द्विगुण झाला. महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. तर महिला वर्ग भगिनींचं सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार. आणि या ठिकाणी मी आता जाहीर करतो की हा कार्यक्रम इथंच या ठिकाणी संपवतो. आणि या ठिकाणी मान्यवरांना विनंती असेल की आपली सोय आपण मुकुंद मामांच्या हॉटेलमध्ये केलेली आहे, आपण त्या ठिकाणी मार्गस्थ व्हावे. उपस्थितांचं परत एकदा या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सरपंच, उपसरपंच आणि समस्त ग्रामस्थ मंडळी, आज या ठिकाणी गोळेगाव मधून अष्टविनायक लेण्याद्री नवीन ग्रामपंचायत निर्माण होऊन त्याचं उद्घाटन सोहळा आज पार पडलेला आहे. या ग्रामपंचायतीच्या निर्मितीमध्ये खूप मोलाचं योगदान या ठिकाणी असणारे ग्रामस्थ मंडळी असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील आणि महत्त्वाचं म्हणजे आदिवासी ठाकर डोली वाघ संघटना असेल, यांनी अतिशय मोलाचं योगदान या ठिकाणी ग्रामपंचायत निर्मितीमध्ये दिलेलं आहे. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. ग्रामपंचायत म्हणजे इमारत नसते, तर ती गावाच्या विकासाचा, लोकशाहीचा आणि लोकसहभागाचा एक केंद्रबिंदू असतो. तर आजचा हा दिवस आमच्यासाठी, ग्रामस्थांसाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. कारण या ठिकाणी नवीन स्वतंत्र ग्रामपंचायतीची निर्मिती या ठिकाणी आज झालेली आहे. ग्रामपंचायत भविष्यामध्ये जे काही विकासाची कामे आहेत त्या विकासाच्या कामामध्ये पारदर्शकता आणेल आणि जनतेची समस्या ज्या आहेत, जनतेच्या जी समस्या असतील ते तत्परतेने सोडवेल आणि इतर विकासाची कामे जे असतील ते तत्परतेने करेल, असं मला या ग्रामपंचायतीचे विश्वस्त असतील किंवा स्वायत्त संस्था असेल यांच्यावर विश्वास आहे. मी पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो या सर्व ग्रामस्थ मंडळींचं. या नवीन जो काही विचार आहे तो यशस्वी करण्यासाठी जे सहकार्य योगदान लाभलेलं आहे त्यांचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.